कांचन सातपुते ह्यांचा सोनकथा हा कथासंग्रह ह्यातील एक कथा आज आपण ऐकणार आहोत. ह्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कांचनताईंच्या दोनही मुलांच्या शुभेच्छा यामध्ये छापण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर प्रस्तावना लिहिणाऱ्या दीप्ती देवधर ह्यांच्या मोत्यासारख्या अक्षरांच्या शुभेच्छा ह्या जशाच तशा या पुस्तकात छापलेल्या आहेत. ह्या मला दोन आवडलेल्या विशेष गोष्टी. आणि त्यानंतर अगदी सुरुवातीचीच खूप सुंदर कथा. श्रावण महिना येतोय, जन्माष्टमी येते आहे आणि म्हणूनच त्यानिमित्ताने ही खास कथा. कृष्ण आहे इथेच. श्रीकृष्ण जन्माष्टमी. अजय, अजय, उठलीस का नाही ग? आले रे मोहना. अरे उठणार कशी नाही, आज गोकुळाष्टमी रे बाबा. एक माप दूध जास्त घालाच. गव्हाची खीर करणारे संध्याकाळी. ये नक्की. येशील ना रे मोहना? आजे, चुकवली का कधी तुझ्या हातची गोकुळाष्टमीची खीर? येणार म्हणजे येणार. आजीनं देवांची पूजा केली, पण देवघरातल्या बाळकृष्णाचा आज भारी मान. त्याला पाटावर बसवला आणि लागली त्याच्याशी गप्पा मारायला. सौभाग्यवती, झाल्या असतील गप्पा तर फराळाचं द्या काहीतरी. हा पारिजातक तुमच्या श्रीकृष्णाला. आधी माझ्याच कृष्णाला नैवेद्य, मग तुम्हाला द्या ती फुलं. आजोबांनी आणलेली पारिजातकाची फुलं आजीने कृष्णाला वाहिली. दही, साखर, खिचडीचा नैवेद्य कृष्णापुढे ठेवून दोघांनी फराळ केला. आजी, येऊ का? शेजारची रोहिणी आली. अगं ये की रोहिणी. अगं बाई, माधव बाळ पण आलंय का? बघा कसा गोड दिसतोय तुमचा लाडका माधव. गोडच दिसतोय ग ह्या कपड्यात माझा माधव. आजीने कृष्ण वेशातल्या त्या 4 वर्षाच्या लेकराची पापी घेतली. आजी, जरा दुकानात निघालीये. संध्याकाळसाठी बासुंदीसाठी खवा हवाय ना, आणि भाज्या वगैरे अजून काय काय आणायचंय. संध्याकाळी मंदिरात श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकायला जायचंय ना. ये, जाऊन ये तू. माधवा, ये बाळा, आजोबांजवळ बैस. काय खाऊ देऊ रे तुला लबाडा? छोट्या माधवानं दह्याच्या वाटीकडे बोट दाखवलं. तशी आजी हसली. तुला तेच आवडणार म्हणा, देते हो. संध्याकाळी जरी काठीची हिरवी नऊवार साडी, 2 खांद्यांवर पदर, मोत्यांच्या कुड्या, ठसठशीत लाल चुटूक टिकली, साधंच पण सुबक मंगळसूत्र. आजी तयार होऊन निघाली श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकायला. आजोबा मघाशीच पुढे गेलेले. शेजारची रोहिणी आलीच माधवाला घेऊन. आजी, काय सुंदर दिसताय हो. दुष्ट लागायची तुम्हाला. या वयात आता कोणाची दुष्ट लागणार मला? मीच तुम्हा दोघा मायलेकांची दुष्ट काढते आज रात्री. आजी आणि रोहिणी गर्दीतून वाट काढत मंदिरातल्या कट्ट्यावर बसल्या. पुजारी काकांनी कथा इतकी सुंदर सांगितली, अगदी डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं. हो ना आजी? हो ग, छानच रंगवली अगदी. आजी आणि रोहिणी नमस्कार करून निघाल्या. चला निघायला हवं आता. कुलकर्णी वहिनी येते हो. साने वहिनी, उद्या भेटू. प्रसादासाठी काला घेऊन येईल दहीहंडी बघायला. कृष्ण यायचा आहे ना आत्ता घरी. आजीचा हात धरून एका हाताला माधवाला घेऊन चालणाऱ्या रोहिणीने बायकांचं हळूच बोलणं ऐकलंच. या गोंधळात एकटेपणा वाईटच नाही का हो? लेकसा आता समुद्रपार आजींचा. हो ना. आता कुठून येणार कृष्ण घरी? श्रीधरची आठवण येत असेल खूप, म्हणून अशा बडबडतात. हे बोलणं ऐकलेल्या रोहिणीनं आजीकडे बघितलं. गोऱ्या पान चेहऱ्यावर हसऱ्या सुरकुत्या असलेल्या आजी शांतपणे चालत होत्या. घरी आलेल्या आजीनं खिरीच्या वाट्या भरल्या. दूधवाला मोहन, शेजारचा छोटा माधव, आजोबा, रोहिणी सगळ्यांना दिल्या. आजी, तुम्ही घ्या की. हा ग, कोपऱ्यावरचा भाजीवाला मनोहर आहे ना, तो यायचा आहे अजून. आजी, आलो ग मी. दे खीर आणि या घे तुझ्या आणि आजोबाच्या गोळ्या. मनोहर सुद्धा खीर खायला बसला. रोहिणीनं हळूच डोळे पुसले. ते आजीनं बघितलंच. काय झालं ग? काही नाही हो आजी.
तुला सांगू का रोहिणी, सगळ्यांना वाटतं म्हातारी वेडावली लेकाच्या आठवणीत. येतेच ग मला माझ्या श्रीधराची आठवण. का नाही येणार तूच सांग. कृष्ण होऊन प्रत्यक्ष इथं नसला तरी तिथून सांभाळतोय ना हे घर. हा हा मोहन सकाळी दूध द्यायला आला की काळजीपोटी बोलतोच ग थोडा वेळ तरी माझ्याशी. कृष्णच ग हा माझा. हा तुझा खट्याळ माधव, हट्टानं दही खाणारा माझा कान्हाच ग तो. आणि हा मनोहर काय नातं माझ्याशी, पण न चुकता औषध गोळ्या वेळेवर आणून देतो. ही सगळी माझ्या कृष्णाचीच रूप. तोच यायचा होता आज माझ्याकडे. त्या बायकांना काय कळणार ग हे. वाचकांनो, मागच्या 6-7 वर्षापासून येसू आजीच्या घरी ही अशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. आणि कृष्णच येतो वेगवेगळी रूपं घेऊन तिच्या हातची खीर खायला. नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. आज आपण कांचनताईच्या सोनकथा या कथासंग्रहातील ही कथा ऐकली. धन्यवाद.